आज आपण या मंदिराची संपूर्ण माहिती बघणार आहे, तर या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला या मंदिराची सगळी माहिती भेटेल. चला फिरून बघूया. जेव्हा कधी तुम्ही एखादा परफेक्ट प्लॅन घेऊन घरातून बाहेर निघता आणि रस्त्यात काहीतरी प्रॉब्लेम नाही होणार असं होणार नाही. चला बघा तुम्हीच काय झालंय ते. मी घरातून निघताना वातावरण एकदम साफ होतं, पण हा पाऊस कुठून आला मला समजलं नाही. रेनकोट घालून पुढचा प्रवास मी सुरू केला. तुम्ही लोक विचार करत असताल हा बाई कुठं चाललाय आज, तर आपण चाललोय अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर असणाऱ्या आपल्या पारनेर तालुक्याच्या पळशी गावात. तर मंडळी आता आपण पोहोचलोय बरं का प्रति पंढरपूर असणाऱ्या राही रुक्मिणी विठ्ठल मंदिराला. इथं नगर सिटीतून यायचं म्हणलं तर 1-1.5 तास पकडून चला तुम्ही. या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे बरं का. चला तर त्याबद्दल जाणून घेऊ. हे मंदिर अनेक जण प्रति पंढरपूर म्हणून ओळखतात. इतिहास सांगतो की हे मंदिर 17व्या शतकातील रामजी पळशीकर यांनी उभारलेलं आहे. त्यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या दरबारात दिवाण म्हणून काम केलं होतं. मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतो हा भव्य सभामंडप आणि सभामंडपातील 18 खांब. हे मंदिर 18 खांबांवरती उभं आहे. 18 खांब म्हणजे आपले 18 पुराणांचं प्रतीक आहे. या खांबांवर त्या पुराणांचे काही नक्षीकाम सुद्धा कोरलेलं आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या 9 पायऱ्या ह्या नवविधा भक्तीचं प्रतीक मानल्या जातात. अँड दिस इज माय फेवरेट. हे गर्भगृहाच्या वरती कोरलेलं आहे. राम, कृष्ण आणि गणपती अशा मूर्ती आहेत बरं का. मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी कोरण्यास अशक्य आणि पाहण्यास अत्यंत सुंदर अशी कलाकुसर आहे. मंदिराचं पाणी बाहेर यायला गजमुख आहे. हे गजमुख बघा कसलं जबरदस्त कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती, हे बघा. आणि ह्याच बाजूने नाही तर पलीकडच्या बाजूने सुद्धा एकदम छान कोरीव काम केलेलं आहे. ही एक कलाकृती मला खूप आवडलेली आहे. मला ती समजली नाही नेमकी काय आहे, पण माझ्या मते पुढच्या माणसाच्या हातात गदा आहे, वरती धनुष्यबाण आहे आणि मागं बसलेलं आणि हा घोडा आहे संपूर्ण, अशी कलाकृती आहे. पण मला खरंच सांगतो जेन्युइनली मला समजलं नाही ते काय, पण मी सर्च करेल त्याच्यावर काय आहे आणि नक्की या व्हिडिओमध्ये पुढे सांगाल तुम्हाला. तुम्हाला दाखवतो हे विठ्ठल मंदिर वरनं कसं दिसतं. हे मंदिराची वरची बाजू आहे संपूर्ण आणि तिकडच्या साईडला एक मंदिर आहे ते आपण बघणार आहे. आणि इकडचं हे मंदिर, हे पाणी वगैरे एक नंबर माहोल आहे सगळा. या मंदिरात ही एक अशी कलाकृती आहे ज्यामध्ये 2च हरणं कोरलेले आहेत, पण तुम्ही 4ही जरी बाजूने बघितलं तर तुम्हाला 4 हरणं पळताना दिसतात. माझ्या जे दिसतंय तुम्हाला ते रामेश्वर मंदिर आहे.
हे पळशीच्या विठ्ठल मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला, तसं तर फ्रंट साईडला आहे पण यावं लागतं बॅक साईडनी. हे रामेश्वर मंदिर आहे, हे पण ॲप्रॉक्स 17व्या-18व्या शतकातलंच आहे. मी दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि जबरदस्त फिलिंग आहे मंदिराच्या कडेला. हे पाणी, पलीकडे दिसणारं पळशीचं विठ्ठल मंदिर आणि हे शिव मंदिर, आणि इथं असणारी ही आगळी वेगळी गणेश मूर्ती. हा बाप्पा सोलापूरच्या ढोल्या गणपती सारखाच दिसतो. या गावात अनेक कितीतरी छान छान मंदिर आहेत. तुम्ही इथे या, नक्की भेट द्या आणि इथला अनुभव घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मास्टरला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका.